नमस्कार मंडळी, चला तर आज आपण सोप्या पद्धतीचे घरच्या घरी छोले भटुरे टम फुगलेले छोले भटुरे बनवूया। त्यासाठी प्रथम आपण रात्रभर छोले भिजवून घेऊ। नंतर छोले पाण्यातून काढल्यानंतर आपण अशा प्रकारे कढई तापवून त्याच्यामध्ये 3 टोमॅटो अशा पद्धतीने कढईमध्ये वेगवेगळे परतून घेऊ। असे परतल्यानंतर मिक्सरमध्ये फिरून त्याची ग्रेव्ही बनवून घेऊ। मी मगजबी आणि काजूची पावडर बनवलेली असल्यामुळे याच्यामध्ये मी ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेली नाही। नंतर आपल्याला पाहिजे तेवढे मैद्याचे पीठ घेऊन त्यात थोडेसे 2 चमचे दही टाकून 1 चमचा मीठ अशा प्रकारे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊ। नंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी, लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून अशा प्रकारे चमच्याने परतून घेऊ। नंतर कढीपत्ता कोथिंबीर टाकून असे हलवत राहायचे। हे सर्व मिश्रण परतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, छोले मसाला, कांदा लसूण मसाला टाकून अशा प्रकारे परतून घेणे। याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची बनवलेली ग्रेव्ही आपल्याला हवी असेल तेवढे भाजी रस्सा बनवायचा तेवढ्या प्रमाणात ही ग्रेव्ही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। असे चांगले परतवल्यानंतर हे मध्यम आचेवर परतत राहायचे। हे चांगल्या प्रकारे परतवत राहायचे। याला तेल सुटल्यानंतर मगजबीची पावडर आणि काजू पावडर जेवढं रस्सा भाजी बनवायची त्या प्रमाणात टाकून घेऊ। हे मिश्रण चांगले तेल सुटेपर्यंत परतत राहायचं। अशा प्रकारे याला तेल सुटल्यानंतर आपण 2 शिट्ट्या घेऊन शिजवलेले छोले कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन शिजवलेले छोले ओतून घेऊ। अशा प्रकारे मिक्स केले की वरून मीठ टाकू। नंतर अशा प्रकारे उकळी येते आणि आपली छोले भटुरेची भाजी तयार होते। तोपर्यंत पीठ भिजते। हे पीठ भिजल्यानंतर असे उंडे बनवून घेऊ। हे उंडे तेलात किंवा तूप लावून लाटून घ्यायचे। पुरीसारखे लाटल्यानंतर गॅसवर तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे तेल तापल्यानंतर आपण एक भटुरे त्यामध्ये सोडायला सुरुवात करू। अशा प्रकारे माझे सर्व लाटून झाले तोपर्यंत माझे तेल तापलेले आहे। अशा प्रकारे भटुरे तळून छानपैकी तयार होतात। हे असे टम्म फुगलेले छोले भटुरे खायला टेस्टी तयार होतात घरच्या घरी।